मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ लागला तर शरीर खूप महत्त्वाचे इशारा देऊ शकतं आणि ही लक्षणे दुर्लक्षित केल्यावर स्ट्रोक किंवा मेंदूचं नुकसान होऊ शकतं. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याचे सुरुवातीचं लक्षण म्हणजे सतत किंवा चक्कर येते. उभं राहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते, चालताना तोल जातो, डोकेदुखी होते, नेहमीपेक्षा वेगळी डोकेदुखी असते म्हणजे जास्त तीव्र असते. औषधांनी ती डोकेदुखी कमी होत नाही. डोळ्याशी संबंधित त्रास होतात, अचानक धुसर दिसतं, एका डोळ्याने कमी दिसतं, त्याचबरोबर आपल्या डोळ्यासमोर चमकतं, हातपाय सुन्न होतात, मुंग्या येतात, शरीराच्या एका बाजूला खूप दुखतं, हातात पकड कमी होते, बोलताना अडचणी निर्माण होतात, शब्द अडखळतात, नीट बोलता येत नाही, इतरांचं बोलणं समजण्यात अडचणी येतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अचानक अशक्तपणा जाणवतो, हातपाय उचलता येत नाहीत, चेहऱ्याचा एक भाग वाकडा दिसतो, स्मरणशक्ती कमजोर होते, लगेच विसरलं जातं किंवा गोंधळलेली स्थिती निर्माण होते, एकाग्रता कमी होते, साधे निर्णय घ्यायलाही खूप कठीण जातं, मळमळ होते, उलटी होते, डोक्यादुखीसोबत बेशुद्धही पडतो पेशंट, त्याचप्रमाणे झटकेही येऊ शकतात. स्ट्रोकची लक्षणं म्हणजे आपला चेहरा एका बाजूला वाकडा होतो, एक हात उचलताना अडचणी निर्माण होतात, बोलणं अस्पष्ट होतं. तेव्हा वेळ वाया घालवू नका. मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल जास्त, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस, धूम्रपान, तंबाखू, ताणतणाव, पाणी कमी पिणं, त्याचबरोबर हृदयाचेही आजार असणं. यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी तर BP, साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा, रोज हलका व्यायाम करा, पुरेसं पाणी प्या, मीठ, तेल, जंक फूड कमी खा, पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचे आहे कारण झोपेमध्ये आपले शरीर कव्हर होत असतं आणि ही लक्षणे दिसताच नंतर बघू आत्ता नाही काही होऊ शकत, मी ठीक आहे असं म्हणून जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर नक्कीच हा प्रसंग आपल्या जीवावरतीही बेतू शकतो. तेव्हा वेगळ्या दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घेतले तर नक्कीच आपण बरे होऊ शकतो.